महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगरमध्ये मोठ्या उत्साहात चालू असताना शेवटच्या दिवशी या स्पर्धेला गालबोट लागलं. गादी विभागातील अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर पैलवान शिवराज राक्षेने मोठा राडा घातला. पंचांचा निर्णय अमान्य करत शिवराज राक्षेने आखाड्यातच पंचांची कॉलर पकडत त्यांना लाथ मारली. या प्रकरणानंतर कुस्ती परिषदेकडून शिवराज राक्षेवर 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या राड्याचे राज्यभरात पडसाद उमटले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गोंधळावरून महाराष्ट्राचा डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील राड्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आपल्याला मिळालेल्या दोन्ही चांदींच्या गदा परत देण्याचा निर्णय घेतला. जे यावेळी शिवराजसोबत घडले ते माझ्यासोबत देखील घडले होते. त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. जर माझ्या पराभवाची गोष्ट मान्य केल्या तर त्याच मला समाधान वाटेल. तसं होणार नसेल तर येत्या 2 दिवसात मला मिळालेल्या चांदीच्या गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं. शिवराज राक्षेने त्या पंचाला लाथ नाही तर गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असे वादग्रस्त विधान ठाकरे सेनेचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलं. तर शिवराजच्या कुस्तीत फिक्सिंग झाले असून त्या पंचावर देखील कुस्ती संघांनी कारवाई करावी अशी मागणी शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी केली आहे. अहमदनगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या सामन्यात पैलवान पृथ्वीराज विजय झाला. यावर चंद्रहार पाटील म्हणाले की पहिल्यांदा तर मी पृथ्वीराजचे अभिनंदन करतो. त्यात पृथ्वीराजची काहीच चूक नाही. पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यामुळे शिवराजने लाथ मारून चुकी केली. खरं तर त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. मी पण 2009 साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळत असताना या निर्णयाला बळी पडलो होतो. त्यावेळी मी आत्महत्या करणार होतो. पंचांच्या एका निर्णयामुळे खेळाडूचे करिअर अडचणीत येते हे मी अनुभवले आहे. त्यामुळे मी माझ्या मताविषयी ठाम आहे.